अल्कोहोलिक्स अनॉनिमस. देवा, ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान मला दे. आजचे दैनिक प्रतिबिंब. मार्च 31. कुणीही मला प्रेम नाकारले नाही. एच्या स्थापनेचे ते दुसरे वर्ष होते. ह्यातल्या एका समूहाकडे एक नवा माणूस आला. त्याची अवस्था अत्यंत निराशाजनक होती हे त्याने लवकरच सिद्ध केले आणि त्याला तर बरे होण्याची तीव्र इच्छा होती. तो म्हणाला, कारण मद्यपाशापेक्षा सुद्धा अधिक कलंकित असलेल्या एका व्यसनाचा सुद्धा मी बळी असल्यामुळे मी तुमच्यात असलेला तुम्हाला आवडणार नाही. 12 पारऱ्या व 12 रूढी. पान 141 आणि 142. इंग्रजी. मी तुमच्यामध्ये आले तेव्हा मी अशी एक विवाहित स्त्री होते जिने नवऱ्यास सोडले होते, एक आई म्हणून मुलांना वाऱ्यावर सोडले होते, एक स्त्री म्हणून कुटुंबालाही तोडून टाकले होते. मी दुसरी कुणीही नसून अतिप्रमाणात औषधांच्या गोळ्या सेवन केल्यामुळे डोके थऱ्यावर नसलेली एक मद्यपी होते. तरी कुणीही मला प्रेम, आस्था व आपुलकीची भावना नाकारली नाही. आज देवाच्या कृपेने, माझा मार्गदर्शक आणि माझ्या समूहाच्या प्रेमामुळे मी तुमच्याद्वारे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये सांगू शकते की मी मद्यमुक्त, अंमली औषधी गोळ्यांपासून मुक्त अशी एक जबाबदार सभासद आहे, एक चांगली माता आहे, नातवंडांची आजी आहे आणि एक स्त्री आहे. ह्या संघटनेत मला लाभलेल्या उच्च शक्तीविना माझ्या आयुष्यात अर्थच नव्हता. आज अल्कोहोलिक्स अनॉनिमस मधील एक चांगली सदस्य आहे. ह्याबद्दल मी पूर्णतया कृतज्ञ आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस.